मेघना घाग सुपर प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत। एल निनोचा प्रभाव वेगाने वाढत असल्यानं मान्सून दगा देण्याची भीती आहे। त्यातच आता भारतातील हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेनं मान्सूनबाबत नवा अंदाज जाहीर केलाय। या अंदाजानुसार आता यंदा देशात 70% दुष्काळ पडण्याची शक्यता आहे आणि स्कायमेटनं एप्रिल महिन्यात दिलेल्या अंदाजात एकूण सरासरीच्या 94% पावसाचा अंदाज दिला होता। मात्र आता त्यात मोठी कपात करून तो केवळ 85%वर आणलाय। पाहूयात। देशाच्या अनेक भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाची चिन्हे। स्कायमेटच्या अंदाजानुसार दुष्काळ पडण्याची शक्यता। 70% दुष्काळ स्थिती राहिल्यास शेतीवर परिणाम। स्कायमेट या हवामान अंदाज संस्थेने 2026च्या मान्सूनचा नवा सविस्तर अंदाज जाहीर केलाय। यानुसार भारतातील नैऋत्य मान्सून यावर्षी सामान्यपेक्षा कमकुवत असू शकतो। स्कायमेटने जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे 94% पावसाचा अंदाज वर्तवला होता। मात्र आता तो केवळ 85%वर आलाय। देशातील मान्सूनची स्थिती आणखी कमकुवत होत असून देशात दुष्काळ पडण्याची 70% शक्यता आहे, असे स्कायमेटच्या अंदाजात म्हटलंय। 2023 मध्येही एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस अनियमित झाला होता। त्यामुळे देशातील अन्नधान्य उत्पादनात 6.1% घट झाली होती। आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकरी आणि प्रशासकीय यंत्रणेची चिंता वाढली। भारतातील निम्म्याहून अधिक शेती आणि अन्नधान्याचे उत्पादन हे मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते। भात, कापूस, कडधान्य आणि तेलबिया यासारख्या प्रमुख खरीप पिकांसाठी ऑगस्ट-सप्टेंबर मधील पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो। विशेष म्हणजे स्कायमेट आणि हवामान विभाग दोघांच्याही अंदाजानुसार मान्सूनचा उत्तरार्ध कोरडा जाण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे पाण्याचा साठा आणि पिकांचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करावे लागणार आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आहे। महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मान्सूनची परिस्थिती अधिक आव्हानात्मक असू शकते। ऑगस्टमध्ये पर्जन्यमान सरासरीच्या सुमारे 92%, तर सप्टेंबरमध्ये सुमारे 89% राहण्याची शक्यता आहे। सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची सर्वाधिक शक्यता असल्याचा अंदाज हा वर्तवण्यात आला। ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची 60% शक्यता असून सप्टेंबरमध्ये ही शक्यता केवळ 10% वाढते। यावरून मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात पावसाचे प्रमाण कमी होण्याची दाट शक्यता आहे। या राज्यांना सर्वाधिक फटका। वायव्य आणि मध्य भारतातील अनेक भागांमध्ये पावसाची कमतरता। महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशात सामान्यपेक्षा कमी पावसाचा धोका। पूर्व आणि ईशान्य भारतात स्थिती चांगली। पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशाचा काही भाग आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून चांगला सक्रिय राहणार। ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तूट वाढणार। 1 जून ते 31 जुलै दरम्यान देशात सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस झाला। ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त 84% पाऊस पडण्याची शक्यता। सप्टेंबर महिन्यात मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात पावसाचे प्रमाण 80% घसरणार। प्रशांत महासागरात एल निनोची ताकद सतत वाढत आहे। सप्टेंबरच्या सुरुवातीला ही स्थिती अत्यंत मजबूत श्रेणीत पोहोचेल, ज्यामुळे पावसाचा जोर पूर्णपणे ओसरण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे। पूर्व भारतातील तुलनेने जास्त पावसामुळे काही भागांमध्ये स्थानिक पूर येण्याचा धोकाही निर्माण होण्याची शक्यता आहे। देशभरात मान्सून एकसमान असेल अशी अपेक्षा नाही। पावसाच्या आसमान वितरणाचा कृषी आणि जलस्रोतांवर परिणाम होऊ शकतो। मध्य आणि वायव्य भारतातील दीर्घकाळाच्या पर्जन्यमानाचा तुटवड्यामुळे जमिनीतील ओलावा, खरीप पिकांची वाढ आणि जलाशयातील पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।